हाय मित्रांनो, 5 मिनिटात विज्ञानमध्ये परत एकदा स्वागत आहे. आज आपण एका अशा जबरदस्त हायटेक चोरीबद्दल बोलणार आहोत, ज्यामुळे अक्षरशः आपलं संपूर्ण इंटरनेट बंद पडलं असतं. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय आहे माहितीये? ही अख्खी चोरी एका इतक्या छोट्याशा क्लूमुळे पकडली गेली की तुमचा विश्वासच बसणार नाही. फक्त एका क्षणासाठी विचार करा, एक अशी मास्टर की जी जगातला कोणताही सर्व्हर उघडू शकते. म्हणजे बँका, हॉस्पिटल्स, सरकारी सिस्टीम, अक्षरशः सगळं काही एका क्षणात तुमच्या ताब्यात. 2024च्या सुरुवातीला कोणीतरी हीच चावी बनवण्याच्या अगदी जवळ पोचलं होतं. पण मग विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की आपलं संपूर्ण डिजिटल जग इतक्या मोठ्या धोक्यात आलंच कसं? आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, या सगळ्याची सुरुवात होते एका साध्या खराब झालेल्या प्रिंटरपासून. आहे की नाही इंटरेस्टिंग? चला तर मग टाइम ट्रॅव्हल करूया थेट 1980च्या दशकात MITमध्ये. तिथे रिचर्ड स्टॉलमन नावाचे एक रिसर्चर आहेत, जे एका सतत जाम होणाऱ्या प्रिंटरला वैतागले आहेत. त्यांना तो दुरुस्त करायचा आहे, पण झेरॉक्स कंपनी त्याचा सोर्स कोड म्हणजे त्याची आतली प्रोग्रामिंग द्यायलाच तयार नाहीये. आणि तो क्षण सगळं बदलणारा होता. स्टॉलमन यांना हे कळून चुकलं होतं की पुढे जाऊन कंपन्या आपला कोड असाच लपून ठेवणार. म्हणून त्यांनी एका वेगळ्याच मार्गाचा विचार केला. एक असं जग जिथे सॉफ्टवेअर सगळ्यांसाठी खुलं असेल, कोणीही ते पाहू शकेल, त्यात बदल करू शकेल आणि ते शेअरही करू शकेल. आणि मग इथूनच ओपन सोर्स चळवळीची खरी सुरुवात झाली. स्टॉलमन यांच्या टीमने आवश्यक टूल्स बनवले आणि दुसरीकडे लायनस टॉरवाल्ड्स नावाच्या एका कॉलेज स्टुडंटनी बनवलं कर्नल. सोप्या भाषेत सांगायचं तर ऑपरेटिंग सिस्टमचं इंजिन. आणि जेव्हा हे दोघे एकत्र आले ना, तेव्हा जे तयार झालं ना, ते पुढे जाऊन अक्षरशः डिजिटल जगावर राज्य करणार होतं. तर यामुळे झालं काय की सॉफ्टवेअरच्या जगात 2 टीम्स तयार झाल्या. एकीकडे कंपन्यांचं बंदिस्त सॉफ्टवेअर जसं की विंडोज किंवा मॅकओएस, आणि दुसरीकडे सगळ्यांच्या मदतीने चालणारं ओपन सोर्स जग जसं की लिनक्स किंवा अँड्रॉइड. आणि ह्या ओपन सोर्स मागची आयडिया खरंच खूप साधी आणि सुंदर आहे. ओपन सोर्सच्या सुरक्षेचा ना एकच साधा नियम आहे, त्याला म्हणतात लायनसचा नियम. तो असा की जर हजारो डोळे एका कोडकडे बघत असतील तर त्यातली कोणतीही चूक किंवा बग लपून राहूच शकत नाही, ती सापडणारच. खूपच पॉवरफुल आयडिया आहे, बरोबर? आणि म्हणूनच लिनक्ससारख्या सिस्टम्स इतक्या सेफ मानल्या जातात. पण इथेच तर खरा ट्विस्ट आहे. विचार करा, हे अख्खं ओपन सोर्स जग हजारो लहान मोठ्या टूल्सवर अवलंबून आहे. आणि कधीकधी एखादं खूप महत्त्वाचं टूल फक्त एकच व्यक्ती सांभाळत असते, आणि तीही विना पगारी, आपला फावला वेळ देऊन, एक छंद म्हणून. आणि हीच गोष्ट आपल्याला घेऊन जाते XZ नावाच्या एका लहानशा पण खूप महत्त्वाच्या कॉम्प्रेशन टूलकडे. आणि त्याचे निर्माते लॅसे कॉलिन. विचार करा, जवळजवळ 20 वर्ष त्यांनी हा प्रोजेक्ट एकट्याने आणि मोफत सांभाळला. लॅन्से अक्षरशः थकून गेले होते. त्यांच्यावर अनोळखी लोकांकडून काम लवकर पूर्ण करण्याचा प्रचंड दबाव होता. आणि हीच होती ती परफेक्ट संधी ज्याची एक हल्लेखोर वाट बघत होता. आणि बरोबर अशा वेळी जेव्हा लासे पूर्णपणे खचले होते, तेव्हाच झिया टॅन नावाचा एक नवीन सुपर हेल्पफुल सदस्य एंट्री करतो. तो इतका शांत, हुशार होता, त्याने लॅसे यांच्या डोक्यावरचं खूप मोठं ओझं कमी करून टाकलं. हळूहळू झिया इतका महत्त्वाचा बनला की थकून गेलेल्या लॅसेने सुटकेचा निश्वास सोडला आणि त्याला प्रोजेक्टची सूत्र सोपवून दिली. पण झिया टॅन कोणी मदत करणारा देवदूत नव्हता, तो होता आपल्या कथेचा विलेन. आणि हे सगळं त्याच्या 2 वर्षांपासून चाललेल्या एका मास्टर प्लॅनचा भाग होतं. ओके, आता जरा खोलात शिरूया आणि बघूया की हा अविश्वसनीय हॅक नक्की कसा काम करत होता. झिया टॅनचं टार्गेट होतं SSH. आता SSH म्हणजे काय? तर समजा इंटरनेटवरचा एक सिक्रेट बोगदा जो 2 कम्प्युटर्सना सुरक्षितपणे जोडतो. त्याच्या या प्लॅनचे 3 मेन टप्पे होते. पहिला होता ट्रोजन हॉर्स. म्हणजे काय? तर खरा धोकादायक कोड मुख्य प्रोग्राममध्ये नाही तर अशा टेस्ट फाईल्समध्ये लपवला होता, ज्याकडे सहसा कोणी बघत नाही. दुसरा होता गोल्डीलॉक्स. म्हणजे त्याने लॉग इन करण्याच्या प्रक्रियेला अगदी योग्य क्षणी हायजॅक केलं, ना खूप लवकर ना खूप उशिरा, जेणेकरून तो पकडलाच जाणार नाही. आणि तिसरा मांजरीच्या पावलांनी चोरी. म्हणजे हा कोड आपलं काम झाल्यावर स्वतःचे सगळे पुरावे मिटवून टाकायचा, अक्षरशः गायब. सापळा पूर्णपणे तयार होता. झिया टॅनने XZची ही धोकादायक आवृत्ती लिनक्सच्या पुढच्या मोठ्या रिलीजमध्ये आणण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले होते. म्हणजे विचार करा, ही योजना यशस्वी होण्यापासून फक्त काही आठवडे दूर होती. आणि हे सगळं यशस्वी झालंच असतं, पण मध्ये आला अँड्रेस फ्रॉइड, मायक्रोसॉफ्टचा एक प्रोग्रामर.
आणि सगळ्यात मोठी गंमत म्हणजे तो कुठली सिक्युरिटीची चूक वगैरे शोधतच नव्हता. तो फक्त आपलं रोजचं रुटीन टेस्टिंगचं काम करत होता. टेस्टिंग करताना त्याला त्याच्या कम्प्युटर कनेक्शनमध्ये एक अगदी छोटीशी, जवळजवळ दुर्लक्ष करण्यासारखी गोष्ट जाणवली. कनेक्शन नेहमीपेक्षा थोडंसं स्लो होतं. खरं तर इतकं थोडं की 99% लोकांनी त्याकडे दुर्लक्षच केलं असतं. हा उशीर किती होता माहितीये? फक्त 500 मिलीसेकंदांचा, म्हणजे फक्त अर्धा सेकंड. हाच तो एकमेव क्लू होता. तो खतरनाक व्हायरस त्याच्या सगळ्या हुशारीनंतरही फक्त थोडासा स्लो होता. पण आंद्रेसची क्युरिओसिटी जागृत झाली. तोही गोष्ट सोडू शकला नाही. एका डिटेक्टिव्हसारखा तो त्यामागे लागला, धागेदोरे जोडले आणि अखेर तो संपूर्ण खतरनाक प्लॅन त्याने उघडीस आणला. त्याने जगाला वेळीच सावध केलं आणि एक महाभयंकर संकट टाळलं. तर मग हा जिया टॅन होता तरी कोण? खरं सांगायचं तर आपल्याला हे कदाचित कधीच कळणार नाही. ज्या पद्धतीने हे काम केलं गेलं त्यावरून हे काम एखाद्या मोठ्या देशाच्या सरकारचं असावं असं तज्ज्ञांना वाटतं. पण जे काही पुरावे मिळालेत ते खूप गोंधळ टाकणारे आहेत, जे चीन किंवा रशियाकडे बोट दाखवतात. पण ही सुद्धा एक दिशाभूल असू शकते. या संपूर्ण घटनेने आपल्याला काही खूप महत्त्वाचे धडे शिकवले. एक म्हणजे आपलं इंटरनेट अनेकदा अशा स्वयंसेवकांवर अवलंबून आहे ज्यांना पुरेसा सपोर्ट मिळत नाही. दुसरं म्हणजे ओपन सोर्समध्ये पारदर्शकता होती, म्हणूनच ही गोष्ट उघडकीस आली. आणि तिसरी, सर्वात महत्त्वाची गोष्ट, खरी असुरक्षितता कोडमध्ये नाही तर माणसांमध्ये आहे. आणि हे सगळं आपल्याला एका अशा विचारावर सोडून जातं जो खरंच अंगावर काटा आणतो. ही योजना अनेक वर्ष बनवली जात होती आणि ती आपल्याला सापडली केवळ नशिबाने, एका योगायोगाने. मग विचार करा, पडद्याआड अजून असे कितीतरी हल्ले लपलेले असतील जे आपल्याला माहीतही नाहीत. हे आवडलं असेल तर लाईक बटन दाबा, सगळ्यांसोबत शेअर करा आणि अजून अशाच माहितीसाठी सबस्क्राईब करा. तुमचे विचार खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. उद्या भेटूया याच वेळेला.